श्रीभगवान उवाच मया प्रसन्नेन तव अर्जुन इदं रूपं परं दर्शितम् आत्मं योगात् तेजःमयं विश्वम् अनन्तम् आद्यं यत मे तत्त्वन्येन न दृष्टपूर्वम्. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. तात्पर्य: अर्जुनाला भगवंतांचे विश्वरूप पाहण्याची इच्छा होती, म्हणून आपल्या भक्तावर कृपा असल्यामुळे भगवंतांनी आपले ऐश्वर्यमय आणि तेजोमय रूप अर्जुनाला दाखविले. हे रूप सूर्याप्रमाणे तळपळ होते आणि याची अनेक रूपे वेगाने बदलत होती. केवळ आपल्या मित्राची अर्जुनाची इच्छा पूर्ती करण्यासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केले. मानवीय कल्पनेच्या अतीत असणारे हे रूप श्रीकृष्णाने आपल्या आत्मयोगाने प्रकट केले. अर्जुनाव्यतिरिक्त पूर्वी कोणीच हे विराट रूप पाहिले नव्हते, परंतु अर्जुनाला विश्वरूप दाखविल्यामुळे स्वर्गलोकातील आणि अंतरिक्षामध्ये असणाऱ्या इतर लोकांतील भक्तगणांनाही हे रूप पाहता आले. त्यांनीही हे रूप पूर्वी पाहिले नव्हते, परंतु अर्जुनामुळे त्यांनासुद्धा हे रूप पाहता आले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण कृपेमुळे अर्जुनाला जे विश्वरूप पाहण्यास मिळाले ते भगवत परंपरेतील सर्व भक्तांना पाहण्यास मिळाले. काही जणांनी म्हटले आहे की श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाकडे शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी गेले होते तेव्हा हे रूप दुर्योधनाला सुद्धा दाखविण्यात आले. दुर्दैवाने दुर्योधनाने शांततेचा प्रस्ताव स्वीकारला नाही, परंतु त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपातील काही रूपे प्रकट केली, परंतु अर्जुनाला दाखविलेल्या विश्वरूपाहून ती रूपे निराळी होती, कारण या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की यापूर्वी कुणीच हे रूप पाहिले नव्हते. न वेद अध्ययनेन दानेन च क्रियाभिः न तपोभिः उग्रे एवं रूपः शक्य अहं न लोके द्रष्टुम त्वत् अनन्येन कुरु प्रवीर. हे कुरु प्रवीर, तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कुणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, ज्ञानाने, पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूप या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. संदर्भात: या संदर्भात दिव्यदृष्टी म्हणजे काय हे स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. तर ही दिव्यदृष्टी कोणाला असू शकते? दिव्य म्हणजे दैवी होय. जोपर्यंत मनुष्याला देवतेप्रमाणेच दैवी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला दिव्यदृष्टी मिळू शकत नाही. आणि देवता म्हणजे कोण? वेदांमध्ये सांगितले आहे की जे विष्णुभक्त आहेत ते देवता होत. जे अनिश्वरवादी आहेत, अर्थात जे विष्णूंना मानित नाहीत किंवा जे श्रीकृष्णांच्या निर्विशेष तत्वालाच परमसत्य मानतात, त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. श्रीकृष्णांची निंदा करावयाची आणि त्याचबरोबर दिव्यदृष्टीचीही अपेक्षा करावी हे शक्य नाही. जोपर्यंत मनुष्य दिव्य होत नाही तोपर्यंत त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे ते सुद्धा अर्जुनाप्रमाणेच पाहू शकतात. भगवद्गीतेत विश्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. अर्जुनापूर्वी जरी कोणालाच विश्वरूप ज्ञात नव्हते तरी या घटनेनंतर मनुष्याला विश्वरूपाची थोडीफार कल्पना येऊ शकते. जे वास्तविकपणे दैवी आहेत ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकतात, परंतु श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्या वाचून मनुष्य दैवी होऊ शकत नाही. तथापि जे भक्त दैवी प्रकृतीमध्ये आहेत आणि ज्यांना दिव्यदृष्टी आहे ते भगवंतांचे विश्वरूप पाहण्यास तितकेच उत्सुक नसतात. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली आणि वास्तविकपणे विश्वरूप पाहून तो भयभीत झाला होता. या श्लोकामध्ये काही महत्त्वपूर्ण शब्द आहेत. उदाहरणार्थ वेद यज्ञाध्ययने
यावरून वेदाध्ययन आणि संवर्धन विधिविधानांचा निर्देश होतो. वेद हा शब्द संपूर्ण वैदिक शास्त्रांचा म्हणजे ऋग, यजुः, साम आणि अथर्व हे चतुर्वेद, 18 पुराणे, उपनिषदे आणि वेदांत सूत्राचा वाचक आहे. एखादा घरी अथवा अन्यत्र त्यांचे अध्ययन करू शकते. तसेच यज्ञयागाच्या विधींचे अध्ययन करण्याकरिता कल्पसूत्र आणि मीमांसासूत्र यासारखी सूत्रे आहेत. दाने हे म्हणजे ब्राह्मण आणि वैष्णवासारखे जे दिव्य प्रेममयी भक्त सेवेमध्ये संलग्न झाले आहेत त्या सत्पात्र जनांना दान देणे होय. त्याचप्रमाणे पुण्यकर्म या शब्दावरून अग्निहोत्र आणि विविध वर्णांच्या विहित कर्माचा बोध होतो आणि स्वेच्छेने शारीरिक कष्ट स्वीकारणे म्हणजे तपस्या होय. म्हणून तपस्या, दान, वेदाध्ययन करणे इत्यादी सर्व काही मनुष्य करू शकतो, परंतु जोपर्यंत अर्जुनाप्रमाणे तो भक्त बनू शकत नाही तोपर्यंत विराट रूप पाहणे त्याला शक्य नाही. जे निर्विशेषवादी आहेत ते सुद्धा भगवंतांचे विश्वरूप पाहत असल्याची कल्पना करतात, परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की निर्विशेषवादी हे भगवत भक्त नाहीत, म्हणून ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकत नाहीत. असे अनेक लोक आहेत जे अवतारांची निर्मिती करतात. असे लोक एखादा साधारण मनुष्य अवतार असल्याचा दावा करतात, परंतु हा केवळ मूर्खपणा आहे. आपण भगवद्गीतेच्या तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे, अन्यथा पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही. भगवत तत्त्वाच्या अध्ययनामध्ये भगवद्गीतेला जरी प्राथमिक मान्यता आले आहे तरी इतकी परिपूर्ण आहे की मनुष्य यथार्थ तत्त्वज्ञान जाणू शकतो. नकली अवतारांचे तथाकथित भक्त म्हणत असतील की त्यांनी सुद्धा परमेश्वराच्या दिव्य अवतारांचे विश्वरूपाचे दर्शन घेतले आहे, परंतु ही गोष्ट मानता येत नाही, कारण या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की कृष्णभक्त झाल्याविना भगवंतांचे विश्वरूप पाहणे शक्य नाही. म्हणून सर्वप्रथम मनुष्याने विशुद्ध कृष्णभक्त बनले पाहिजे, मगच तो आपण पाहिलेले विश्वरूप इतरांनाही दाखवू शकत असल्याचा दावा करू शकतो. कृष्णभक्त हा नकली अवतारांना किंवा तथाकथित अवतारांच्या तथाकथित भक्तांना मान्यता देऊ शकत नाही. मा ते व्यथा मा च मे भाव दृष्ट्वा रूपं घोरं मम इदं व्यपेतभिः प्रीतमनाः पुनः त्वं तत एव मे रूपम इदं प्रपश्य. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेत. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशांतून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. तात्पर्य: भगवद्गीतेच्या प्रारंभी पूजनीय पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांचा कसा वध करावा याची अर्जुनाला चिंता होती, परंतु श्रीकृष्णांनी सांगितले आहे की त्याने आपल्या पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही. कुरुसभेत धृतराष्ट्रपुत्रांनी जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य दोघेही मुकाट्याने बसले होते, म्हणून स्वकर्तव्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मारणे उचित आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना पूर्वीच मारण्यात आले आहे हे दाखविण्याकरिता श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले. हे दृश्य अर्जुनाला दाखविण्याचे कारण म्हणजे भक्त हे सदैव शांतचित्त असतात आणि अशी भयंकर कृत्ये ते करू शकत नाहीत. विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले होते. आता अर्जुनाला चतुर्भुज रूप पाहावयाची इच्छा होती आणि श्रीकृष्णांनी चतुर्भुज रूप प्रकट केले. भक्ताला विश्वरूपामध्ये फारशी रुची नसते, कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदानप्रदान होऊ शकत नाही. भक्ताला एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भक्तांना अर्पण करावयाची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचे द्विभुज रूप पाहण्याची इच्छा असते, जेणेकरून तो भक्तांशी प्रेमभक्तीने आदानप्रदान करू शकेल. संजय उवाच इति अर्जुनं वासुदेवः तथा उक्त्वा स्वकं रूपं दर्शयाम आस भूया आश्वसायाम आस च भीतम् एनं भूत्वा पुनः
सौम्य वपुः महाआत्मा. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. तात्पर्य: श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपले चतुर्भुज नारायण रूप प्रकट केले, परंतु आपल्या मातापित्यांच्या विनंतीवरून त्यांनी स्वतःचे रूपांतरण साधारण बालकामध्ये केले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना माहीत होते की चतुर्भुज रूप पाहण्यास अर्जुन उत्सुक नाही, परंतु अर्जुनाने चतुर्भुज रूप दाखविण्याची विनंती केल्यामुळे त्यांनी हे रूप दाखविले आणि नंतर स्वतःला आपल्या द्विभुज रूपामध्ये प्रकट केले. सौम्य वपुः हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सौम्य वपुः म्हणजे अत्यंत सुंदर रूप होय आणि हे रूप अत्यंत आकर्षक समजले जाते. श्रीकृष्ण जेव्हा भूतलावर होते तेव्हा सर्व त्यांच्या रूपाकडे आकृष्ट झाले होते. श्रीकृष्ण हे सृष्टीचे नियंता असल्याकारणाने त्यांनी आपल्या भक्ताचे अर्जुनाचे भय नाहीसे केले आणि त्याला आपले सुंदर रूप कृष्णरूप दाखविले. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की प्रेमज्जनन अच्युरित भक्तिविलोचनेन, ज्या व्यक्तीने नेत्रांमध्ये प्रेमाचे अंजन घातले आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे सुंदर रूप पाहू शकतो. अर्जुन उवाच दृष्ट्वा इदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीम् अस्मि संवृतः सचेताः प्रकृतीं गतः. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. तात्पर्य: या श्लोकातील मानुसम रूपम शब्द स्पष्टपणे दर्शवितात की भगवान हे मूलतः द्विभुजधारी आहेत. श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून जे उपहास करतात त्यांना या ठिकाणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शविण्यात आले आहे. श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असते तर त्यांना विश्वरूप दाखविणे आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखविणे कसे शक्य झाले असते. म्हणून भगवद्गीतेमध्ये निक्षून सांगण्यात आले आहे की जो श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो आणि श्रीकृष्णांच्या माध्यमातून निर्विशेष ब्रह्मच बोलत असल्याचा दावा करून वाचकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे तो मोठा अन्यायच करीत आहे. वस्तुतः श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप आणि चतुर्भुज विष्णुरूप दाखविले आहे, तर मग ते साधारण मानव कसे असू शकतात? भगवद्गीतेवरील अशा दिशाभूल करणाऱ्या भाष्यांमुळे शुद्ध भक्त गोंधळून जात नाही, कारण त्याला यथार्थ तत्त्व माहीत असते. भगवद्गीतेचे मूळ श्लोक सूर्याप्रमाणेच स्पष्ट आहेत. त्यांना मूर्ख भाष्यकारांकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच आवश्यकता नाही. श्री भगवान उवाच दुर्दशर्षम् इदं रूपं दृष्टवान् असि तु यत् मम देवा अपि अस्य रूपस्य नित्यं दर्शनकनिनः. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवतासुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात. तात्पर्य: या अध्यायाच्या 48व्या श्लोकात भगवंतांनी आपले विश्वरूप समाप्त केले आणि अर्जुनाला सांगितले की पुण्यसंचय, यज्ञयाग इत्यादी केल्याने हे विश्वरूपदर्शन होणे शक्य नाही. या श्लोकात योजिलेले सुदुर्दर्शम शब्द दर्शवितो की श्रीकृष्णांचे द्विभुज रूप हे अधिक गुह्य आहे. मनुष्य तपोमिश्रित भक्ती, ज्ञानमिश्रित भक्ती इत्यादींद्वारे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू शकेल, परंतु भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूपाचे दर्शन होणे शक्यच नाही आणि या गोष्टीचे विश्लेषण पूर्वीच करण्यात आले आहे. या विश्वरूपाहून श्रेष्ठ असे श्रीकृष्णांचे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणे तर ब्रह्मदेव आणि शंकरासारख्यांना सुद्धा अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्णांना पाहण्याची त्यांना अतिशय उत्कृष्ट इच्छा असते आणि या गोष्टीचे प्रमाण आपल्याला श्रीमद भागवतात मिळते की जेव्हा श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात होते तेव्हा श्रीकृष्णांचे अद्भुत रूप पाहण्यासाठी स्वर्गातील सर्व देवता जमल्या होत्या. त्यावेळी जरी त्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नव्हते तरी
त्यांनी भगवंतांचे सुंदर रीतीचे स्तवन केले. सर्व देवदेवता भगवंतांच्या दर्शनाची प्रतीक्षा करीत होते. केवळ महामूर्ख श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात आणि त्यांचे स्तवन न करता त्यांच्या अंतरी स्थित असणाऱ्या कोणत्या तरी निर्विशेष वस्तू स्तवन करतात. परंतु हे सर्व दृष्टिकोन निरर्थक आहेत. वस्तुतः ब्रह्मदेव आणि महादेवांसारख्या महान देवदेवतांही श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपामध्ये पाहण्यास अतिशय उत्सुक असतात. भगवद्गीतेतही या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे की अवजानंती माम मूढा मानुषी तनुम आश्रितम. त्यांचा उपहास करणाऱ्या मूर्खांना तरी प्रकट होत नाहीत. ब्रह्मसंहितेमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाचा विग्रह पूर्णपणे दिव्य आणि सच्चिदानंद आहे. त्यांचा विग्रह प्राकृतिक देहामध्ये नसतो. परंतु जे भगवद्गीता किंवा तत्सम वैदिक शास्त्रे वाचून श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात त्यांना श्रीकृष्ण हे अगम्य असतात. प्राकृत दृष्टीचा अवलंब करणाऱ्यांना वाटते की श्रीकृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आणि महान विद्वान तत्त्वज्ञानी होते आणि इतके शक्तिशाली असले तरीही ते साधारण मनुष्यच होते आणि त्यांनाही भौतिक देह स्वीकारणे भाग पडले. त्यांचा अंतिम निष्कर्ष असतो की परमसत्य हे निर्विशेष आहे आणि परमसत्याच्या निराकार रूपातूनच हे भौतिक प्रकृतीशी संबंधित रूप त्यांनी धारण केले आहे. भगवंतांविषयीची ही प्राकृत संकल्पना आहे. दुसरा एक दृष्टिकोन तर्कवादी आहे. जे ज्ञानाच्या शोधात आहेत ते सुद्धा श्रीकृष्णाविषयी तर्क करतात आणि भगवंतांच्या विश्वरूपाच्या तुलनेत ते श्रीकृष्णांना गौण मानतात. याप्रमाणे काही जणांना वाटते की अर्जुनासमोर प्रकट केलेले श्रीकृष्णांचे विश्वरूप हे श्रीकृष्णांच्या साकार रूपापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परमसत्याचे साकार रूप हे काल्पनिकच आहे. त्यांचा विश्वास असतो की अंतिमतः परम सत्य हे निर्विशेष असते. परंतु भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात ज्ञानप्राप्तीच्या दिव्य पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. प्रामाणिक व्यक्तींकडून कृष्णकथा श्रवण करणे हीच वास्तविक वैदिक प्रणाली आहे आणि जे वास्तविकपणे वैदिक परंपरेमध्ये आहेत ते अधिकृत व्यक्तींकडून कृष्णकथा श्रवण करतात आणि पुन्हा पुन्हा असे श्रवण करण्याने कृष्णप्रेम वाढते. आम्ही अनेकदा सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे आपल्या योगमायेने आवृत झाले आहेत. कोणत्याही मनुष्याला ते प्रकट होत नाहीत किंवा दर्शन देत नाहीत. ते स्वतःहून ज्या मनुष्याला प्रकट होतात किंवा तोच त्यांना पाहू शकतो. वेदांमध्येही सांगण्यात आले आहे की जो शरणागत जीव आहे तोच परमसत्य यथार्थ रूपाने जाणू शकतो. निरंतर कृष्ण भावना आणि कृष्णभक्तीद्वारे योग्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्याला श्रीकृष्णांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार देवदेवतांनाही होऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना जाणणे देवदेवतांनाही कठीण असते आणि श्रेष्ठतर देवता सदैव श्रीकृष्णांना द्विभुज रूपात पाहण्याच्या प्रतीक्षेत असतात. याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे दर्शन अत्यंत दुर्बल असते आणि कोणत्याही मनुष्याला शक्य नसले तरी त्यांच्या साकार श्यामसुंदर रूपाचे दर्शन तर त्याहूनही अतिशय दुर्लभ आहे. न अहं वेदेहे न तपसा न दानेन न च इच्छया शक्यः एवं विदः द्रष्टुम दृष्टवान असि माम यथा. तुझ्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. तात्पर्य: सर्वप्रथम श्रीकृष्ण वसुदेव देवकी समोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर त्यांनी स्वतःचे रूपांतर द्विभुज रूपांमध्ये केले. जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणे अत्यंत कठीण आहे. ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरिता किंवा व्याकरणात्मकदृष्ट्या वेदाध्ययन केले आहे ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. तसेच जे औपचारिकरित्या मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी जातात ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. ते लोक नित्य नियमाने मंदिरास जातात परंतु श्रीकृष्णांना यथार्थ रूपाने जाणू शकत नाहीत.
पुढील श्लोकामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तिमार्गानेच मनुष्य त्यांना जाणू शकतो. भक्त्या तु अनन्यया शक्य अहम एवं विधी अर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रविष्टुम च परंतम. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. तात्पर्य: अनन्य भक्ती योगाने श्रीकृष्णांना जाणणे शक्य आहे. ही गोष्ट श्रीकृष्ण या श्लोकामध्ये विस्तृतपणे वर्णन करून सांगतात, कारण यामुळे तर्काने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे अनधिकृत भाष्यकार जाणू शकतील की ते केवळ काल्पव्य करीत आहेत. आपल्या मातापित्यांसमोर श्रीकृष्ण कसे चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि नंतर स्वतःचे द्विभुज रूपांमध्ये त्यांनी कसे रूपांतर केले हे कोणीही जाणू शकत नाही. वेदाध्ययनाने किंवा ज्ञानमार्गाने या गोष्टी जाणणे अतिशय कठीण आहे. म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणीही त्यांना पाहू शकत नाही किंवा या गोष्टींच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही. तथापि जे वेद पारंगत आहेत ते वेदांमधून त्यांना अनेक प्रकारे जाणू शकतात. वैदिक विधिविधाने अनेक आहेत आणि जो खरोखरच श्रीकृष्णांना जाणू इच्छितो त्याने प्रमाणित शास्त्रांमध्ये निर्देशित केलेल्या वैदिक विधिविधानांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्या तत्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो. उदाहरणार्थ, ज्याला कठोर तपस्या करावयाची आहे तो जन्माष्टमी, दर मासातील 2 एकादशी इत्यादी दिवशी उपवासाचे व्रत राखू शकतो. दानाबद्दल सांगायचे तर हे स्पष्टच आहे की कृष्णतत्वांचा किंवा कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वभर प्रसार करण्यासाठी कृष्णभक्तीमध्ये जे संलग्न झाले आहेत त्यांना दान देण्यात यावे. कृष्णभावनामृत हे मानवतेला लाभलेले मोठे वरदान आहे. रूप गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंची अत्यंत उदार पुरुष म्हणून स्तुती केली आहे, कारण अतिशय दुर्लभ असे कृष्ण प्रेम त्यांनी मुक्त हस्ते वितरित केले. म्हणून कृष्ण भावनेचा प्रसार करण्यात संलग्न असणाऱ्या व्यक्तींना जर मनुष्याने काही दान दिले तर कृष्ण भावनामृतच्या प्रसारासाठी देण्यात आलेले ते दान म्हणजे जगामधील सर्वश्रेष्ठ दान होय. मनुष्याने मंदिरामध्ये ठराविक पद्धतीने पूजन करणे म्हणजे प्रगती करण्याची एक संधीच आहे. भगवत भक्तीमधील नवसाधकांसाठी विग्रह सेवा आवश्यक आहे आणि वेदांमध्ये या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे. यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरो तस्य एते कथिता आर्थ्य प्रकाशन्ते महात्मनः. ज्या मनुष्याकडे अनन्य भगवत भक्ती आहे आणि त्याचा अढळ दृढ विश्वास असणाऱ्या आध्यात्मिक गुरुद्वारे ज्याला मार्गदर्शन प्राप्त झाले आहे त्याला साक्षात्काराद्वारे भगवत दर्शन होऊ शकते. तर्काने मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. ज्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतले नाही त्याला कृष्णतत्वेचे प्रारंभिक ज्ञान देखील होणे अशक्य आहे. या श्लोकामध्ये तू हा शब्द विशेष रूपाने योजिलेला आहे आणि या शब्दावरून दर्शविले आहे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब किंवा विधान करता येत नाही किंवा इतर कोणता मार्ग सफलही होऊ शकत नाही. श्रीकृष्णांची द्विभुज आणि चतुर्भुज रूपे ही अर्जुनाला दाखविण्यात आलेल्या विश्वरूपाहून पूर्णतया भिन्न आहेत. चतुर्भुज नारायण रूप आणि द्विभुज कृष्ण रूप हे शाश्वत आणि दिव्य आहे, तर अर्जुनाला प्रकट करण्यात आलेले विश्वरूप हे अस्थायी आहे. सुदूरदर्शन अर्थात पाहण्यास कठीण हा शब्दच सुचवितो की यापूर्वी कोणीच हे विश्वरूप पाहिले नव्हते. ते असेही सुचवितो की भक्तांसाठी विश्वरूप दाखविणे आवश्यक नव्हते. अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप प्रकट केले होते, जेणेकरून भविष्यकाळात जर एखाद्याने स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत केले तर लोक त्याला आपले विश्वरूप दाखविण्यास सांगू शकतील. पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजिलेला न हा शब्द दर्शवितो की वेद पारंगत विद्वान आदी उपाधींमुळे मनुष्याने अहंभाव ठेवू नये. त्याने कृष्णभक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच केवळ तो भगवद्गीतेवर टीका करू शकतो.
श्रीकृष्ण विश्वरूपातून चतुर्भुज नारायण रूपामध्ये व नंतर स्वतःच्या स्वाभाविक द्विभुज रूपामध्ये स्वतःचे रूपांतर करतात. यावरून दर्शविले जाते की चतुर्भुज रूपे आणि वेदांमध्ये वर्णिलेली इतर सर्व रूपे ही श्रीकृष्णांच्या मूळ द्विभुज रूपामधून प्रकट झाली आहेत. श्रीकृष्ण हेच सर्व प्रकट रूपांचे उद्गम आहेत. या रूपांपासूनही श्रीकृष्ण भिन्न आहेत. तेव्हा निर्विशेष ब्रह्मज्योतीबद्दल तर बोलायलाच नको. श्रीकृष्णांच्या चतुर्भुज रूपांविषयी सांगावयाचे तर असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांसमानच असणारे श्रीकृष्णांचे चतुर्भुजधारी रूपही भगवंतांचे विस्तारित रूप आहे. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे यस्य एक निश्वसित कालम मथा वलंबय जीवंती लोम विलजा जगद्दंडनाथा विष्णू महानस इह यस्य कलाविशेषो गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. ज्या महाविष्णूंच्या केवळ श्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांडे प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात, ते महाविष्णूसुद्धा श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहेत. म्हणून मी सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण गोविंद यांना सादर वंदन. म्हणून मनुष्याने निश्चितपणे श्रीकृष्णांच्या मूळ रूपाला सच्चिदानंद पुरुषोत्तम भगवंत म्हणून भजावे. श्रीकृष्ण हे सर्व विष्णू रूपांचे आणि सर्व अवतारांच्या रूपांचेही उगमस्थान आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणेच ते मूळ आदिपुरुष भगवान आहेत. वेदांमध्ये आपल्याला पुढील वर्णन आढळते. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे नमो वेदांत वेदाय गुरुवे बुद्धिसाक्षिणे. मी सच्चिदानंद रूप श्रीकृष्णांना सादर वंदन करतो. मी त्यांना वंदन करतो कारण त्यांना जाणणे म्हणजेच वेद जाणणे होय आणि म्हणून ते आद्य गुरु आहेत. नंतर म्हटले आहे की कृष्णो वै परम दैवतम. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत. एको वशी सर्व सवगहा कृष्ण इयः. श्रीकृष्ण हेच एकमेव भगवान आहेत आणि ते पूजनीय आहेत. एको अपि संबहुधा यो अवभवती. श्रीकृष्ण हे एकमेवा द्वितीय आहेत, परंतु तेच अनंत रूपामध्ये आणि अवतारांमध्ये प्रकट होतात. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्दविग्रहः अनादिरादि गोविंदः सर्वकारणकारणम्. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत आणि त्यांचा विग्रह सच्चिदानंद आहे. त्यांना आदी नाही, कारण तेच सर्वांचे आदी आहेत. तेच सर्व कारणांचे कारण आहेत. इतरत्र म्हटले आहे की यत्रावर्तीर्ण कृष्णाख्यम परमब्रह्म नराकृती. परब्रह्म एक व्यक्ती आहे, त्यांचे नाव कृष्ण आहे आणि ते कधीकधी या भूतलावर अवतीर्ण होतात. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात आपल्याला भगवंतांच्या सर्व अवतारांचे वर्णन आढळते आणि यामध्ये श्रीकृष्णांचेही नाव आहे. परंतु नंतर म्हटले आहे की श्रीकृष्ण हे एक अवतार नसून ते स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतही भगवंत सांगतात की मतः परतरम न्या न अनन्यता. माझ्या भगवान रूपापेक्षा इतर कोणीही श्रेष्ठ नाही. भगवद्गीतेत इतरत्र असे ही सांगतात की अहम आदी ही देवानाम. मी सर्व देवतांचे उगमस्थान आहे. आणि श्रीकृष्णांकडून भगवद्गीता जाणून घेतल्यावर अर्जुनही म्हणतो की परम ब्रह्मा परम धाम पवित्रम परम भवान. मी आता पूर्णपणे जाणतो की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परब्रह्म आहात आणि तुम्ही सर्वांचे परम आश्रम आहात. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला जे विश्वरूप दाखवितात ते भगवंतांचे मूळ स्वरूप नव्हे. कृष्णरूप हेच मूळ स्वरूप आहे. ज्यांना भगवंतांविषयी प्रेम नाही त्यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता सहस्रावधी शिर आणि हात असलेले विश्वरूप प्रकट करण्यात आले. हे परमेश्वराचे मूळ रूप नाही. भगवंतांशी निरनिराळ्या दिव्य रसांद्वारे संबंधित असणाऱ्या शुद्ध भक्तांना विश्वरूपाचे विशेष आकर्षण नसते. भगवंत आपल्या मूळ कृष्णरूपामध्ये दिव्य प्रेमाचे आदान प्रदान करतात. म्हणून श्रीकृष्णांशी सख्य भाव असणाऱ्या अर्जुनाला हे विश्वरूप आदयदायक वाटत नव्हते. उलट ते रूप पाहून तो भयभीत झाला होता. श्रीकृष्णांचा नित्य पारदर्श असणाऱ्या अर्जुनाला दिव्यदृष्टी असली पाहिजे,
कारण तो काही साधारण मनुष्य नव्हता, म्हणून तो विश्वरूपाने मोहित झाला नाही. सकाम कर्माद्वारे जे उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी विश्वरूप हे अद्भुत असू शकेल, परंतु जे भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत त्यांना द्विभुजधारी कृष्णरूपच अत्यंत प्रिय आहे. मतकर्म कृत मतपरमः मतभक्ताः संग्रहवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः सः माम यती पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तात्पर्य: ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकामधील परमपुरुष श्रीकृष्णांची प्राप्ती करून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करायची इच्छा आहे, त्याने परमपुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे. म्हणून या श्लोकात भगवद्गीतेचे सार म्हटले जाते. भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या हेतूने जे भौतिक जगतामध्ये रत झाले आहेत आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही, त्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्याकरिता भगवद्गीता हा ग्रंथ आहे. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे आणि परमपुरुषाशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल हे सांगणे आणि आपण स्वग्रही भगवद्धामात परत कसे जाऊ शकतो हे शिकविणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. आता या श्लोकामध्ये अशा पद्धतीचे विश्लेषण करण्यात आले आहे की ज्या योगे मनुष्य भक्तीमध्ये सफल होऊ शकतो. कर्मविषयी सांगावयाचे तर मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावना भावित कर्म केले पाहिजे. भक्तिसार अमृत सिद्धूंमध्ये सांगितल्याप्रमाणे अनासक्तस्य विषयान यतार अहम उपजुतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यमुच्यते. श्रीकृष्णांशी संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतेही कर्म करू नये, यालाच कृष्ण कर्म असे म्हणतात. मनुष्य विविध प्रकारचे कार्य करीत असेल, परंतु त्याने आपल्या कर्मफलांवर आसक्त असू नये, तर ते कर्मफल केवळ श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे. उदाहरणार्थ, मनुष्य उद्योगधंदा करीत असेल, परंतु त्या उद्योगधंद्याचे कृष्णभावनाभावित कर्मामध्ये रूपांतर करण्याकरिता त्याने श्रीकृष्णाप्रित्यर्थ उद्योगधंदा केला पाहिजे. जर श्रीकृष्ण हे उद्योगधंद्याचे मालक असतील तर श्रीकृष्णांनी उद्योगाद्वारे प्राप्त होणाऱ्या नफ्याचा भोग घेतला पाहिजे. जर एखादा व्यापारी लाखोपती आहे आणि जर त्याला हे सर्व धन श्रीकृष्णांना अर्पण करावयाचे असेल तर तो अर्पण करू शकतो. हे कर्म श्रीकृष्णाप्रित्यर्थ कर्म होते. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता गगनचुंबी इमारत बांधण्याऐवजी तो श्रीकृष्णांसाठी एखादे सुंदर मंदिर बांधू शकतो आणि अधिकृत भक्तिशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना करून विग्रहसेवेची व्यवस्था करू शकतो. हे सर्व कृष्ण कर्म होय. मनुष्याने कर्मफलावर आसक्त असू नये, तर कर्मफल हे श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे आणि श्रीकृष्णांना अर्पिलेल्या नैवेद्याचे अवशेष त्याने प्रसाद रूपाने ग्रहण करावे. जर एखाद्याने श्रीकृष्णांकरिता विशाल मंदिर बांधले आणि श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना केली तर तो मनुष्य त्या ठिकाणी राहू शकतो, परंतु त्याने आज जाणले पाहिजे की मंदिराचे स्वामी श्रीकृष्ण आहेत. यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. तथापि जर मनुष्याला श्रीकृष्णांकरिता मंदिर बांधता आले नाही तर तो कृष्ण मंदिर स्वच्छ करू शकतो. हे सुद्धा कृष्ण कर्मच आहे. मनुष्य एखादा बगीचा बनवू शकतो ज्याच्याजवळ जमीन आहे. निदान भारतामध्ये गरीब मनुष्याकडे ही थोडीफार जमीन असते. तो जागेमध्ये श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी फुलबाग निर्माण करू शकतो व अशा रीतीने त्या जमिनीचा उपयोग श्रीकृष्णाप्रित्यर्थ करू शकतो. तो तुळशीची रोपे वाढवू शकतो, कारण तुळशीपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण असते आणि श्रीकृष्णाने यासंबंधी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम. मनुष्याने श्रीकृष्णांना एखादे पत्र, फळ, फूल किंवा थोडेसे पाणी अर्पण करावे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे ते प्रसन्नसुद्धा होतात. हा पत्रम शब्द विशेष करून तुळशीपत्राचा निर्देश करतो. म्हणून तुळशीची रोपे लावावी आणि प्रतिदिनी त्या रोपट्यांना पाणी घालावे. अशा प्रकारे अत्यंत गरीब मनुष्यही
श्रीकृष्णांची सेवा करू शकतो, मनुष्य कशा प्रकारे कृष्णकर्म करू शकतो हे दाखविण्यासाठी उपयुक्त काही उदाहरणे देण्यात आली आहेत. मत्परमहा शब्दावरून जो मनुष्य श्रीकृष्णांच्या परमधामामध्ये त्यांचे सानिध्य प्राप्त करणे म्हणजे जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे असे मानतो, त्या मनुष्याचा निर्देश करतात. अशा मनुष्याला चंद्र, सूर्य किंवा स्वर्गलोकाप्रत किंवा ब्रह्मांडातील अच्युत लोक ब्रह्मलोकाप्रतही उन्नत होण्याची इच्छा नसते. त्याला अशा गोष्टींचे मुळीच आकर्षण नसते. आध्यात्मिक विश्वप्रत उन्नत होण्याचे त्याला आकर्षण असते आणि आध्यात्मिक जगतातही ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात तो असमाधान मानित नाही. कारण त्याला अच्युत आध्यात्मिक लोकामध्ये कृष्णलोक, गोलोक, वृंदावनामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असते. कृष्णलोकाचे त्याला पूर्ण ज्ञान असते, म्हणून त्याला इतर कोणत्याही लोकाचे आकर्षण नसते. मद्भक्तः या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे तो पूर्णपणे भक्तीमध्ये विशेष करून श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्ती सेवेमध्ये संलग्न होतो. सर्व 9, 8 किंवा 7 किंवा निदान एका भक्तिसेवेमध्ये संलग्न होता येते. त्या योगे निश्चितच मनुष्याचे जीवन परिपूर्ण होते. संगवर्जिताः हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जे लोक श्रीकृष्णांचे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. किंवा नास्तिकच श्रीकृष्णांचे विरोधक आहेत असे नव्हे, तर जे सकाम कर्मात आसक्त आहेत आणि जे तर्कवादी आहेत ते सुद्धा श्रीकृष्णांचे विरोधकच आहेत. म्हणून शुद्ध भक्तीचे विश्लेषण भक्तिरसामृत सिंधूंमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. अन्यायाभिलाषिता शून्यम ज्ञानकर्म अध्यनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलम भक्तिरूपमा. या श्लोकामध्ये शीलरूप गोस्वामी स्पष्टपणे सांगतात की जर कोणाला अनन्य भक्ती करावयाची असेल तर त्याने सर्व भौतिक विकारातून मुक्त होणे आवश्यक आहे. जे तर्कवादी आहेत आणि जे सकाम कर्म करण्याच्या अधीन झालेले आहेत त्यांच्या संगतीतून मनुष्याने पूर्णपणे मुक्त झालेच पाहिजे. जेव्हा अशा कुसंगतीतून आणि भौतिक इच्छांच्या विकारांतून मुक्त झाल्यावर तो अनुकूलतेने कृष्णज्ञानेचे अनुशीलन करतो आणि यालाच शुद्ध भक्ती म्हटले जाते. अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूल्यस्य वर्जनम. मनुष्याने कृष्णचिंतन केले पाहिजे आणि श्रीकृष्णांकरिता प्रतिकूल रूपाने नव्हे तर अनुकूल रूपाने कार्य केले पाहिजे. कंस हा श्रीकृष्णांचा शत्रू होता. श्रीकृष्णांच्या जन्मापासूनच कंसाचे त्यांना मारण्यासाठी अनेक योजना आखल्या, परंतु सदैव अयशस्वी ठरत असल्याने तो सुद्धा सदैव कृष्णचिंतनच करीत असे. याप्रमाणे कार्य करताना, भोजन करताना सर्व बाबतीत तो सदा सर्वदा कृष्णभावना भावितच असे. परंतु या प्रकारची कृष्णभावना ही अनुकूल नव्हे, कारण दिवसातील 24 तास सदैव जरी तो कृष्णचिंतन करीत होता तरी त्याला राक्षस समजण्यात येते आणि शेवटी श्रीकृष्णांनी त्याचा वध केला. अर्थात श्रीकृष्णांकडून ज्याचा वध होतो त्याला मोक्षप्राप्ती होते, परंतु मोक्षप्राप्ती करणे हे शुद्ध भक्ताचे ध्येय नसते. शुद्ध भक्ताला मुक्तीचीही अभिलाषा नसते. सर्वोच्च लोकात, गोलोकात, वृंदावनातही जाण्याची त्याला इच्छा नसते. तो कुठेही असला तरी कृष्णसेवा करणे हेच त्याचे एकमात्र ध्येय असते. कृष्णभक्त प्रत्येकाशी मित्रभावनेनेच वागतो. म्हणूनच म्हटले जाते की तो शूररहित, शत्रुरहित, निर्वैर असतो. हे कसे काय? कृष्णभावना भावित भक्त जाणतो की केवळ कृष्णभक्तीच मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यातून मुक्त करू शकते. त्याला याचा वैयक्तिक अनुभव असतो आणि म्हणून त्याला कृष्ण भावनेचा मानव समाजात प्रचार करण्याची इच्छा असते. भगवत भावनेच्या प्रचारार्थ ज्या भगवत भक्तांनी आपले प्राणही संकटात टाकले त्या भक्तांनी अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आपल्याला आढळतात. या बाबतीत प्रसिद्ध उदाहरण हे येशू ख्रिस्तांचे आहे. अभक्तांनी येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढविले, परंतु भगवत भावनेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचीही आहुती दिली. अर्थात त्यांचा वध झाला असे म्हणणे उचित ठरणार नाही. त्याचप्रमाणे भारतातही हरिदास ठाकूर, प्रल्हाद महाराजांसारखी अनेक उदाहरणे आढळतात. भगवत भक्त का बरे याप्रमाणे आपले प्राणही संकटात घालतात?
तर केवळ कृष्ण भावनेचा प्रसार करण्याचीच त्यांना इच्छा असते आणि असा प्रचार करणे अत्यंत कठीण असते. कृष्ण भावनाभावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या शाश्वत संबंधाच्या विस्मृतीने आपण दुःखी होतो. म्हणून आपल्या बांधवांना सर्व भौतिक समस्यातून मुक्त करणे म्हणजे मानव समाजाचे सर्वोत्तम कल्याण होय. अशा रीतीने शुद्ध भक्त हा भक्तसेवेमध्ये संलग्न झालेला असतो. आता आपण कल्पना करू शकतो की जे भक्त श्रीकृष्णांसाठी आपले जीवनही धोक्यात घालून भक्तीमध्ये संलग्न असतात त्यांच्याविषयी श्रीकृष्ण किती कृपाळू असतात. म्हणून देहत्यागानंतर अशा व्यक्तींचा सर्वोच्च लोकामध्ये भगवद्धामामध्ये प्रवेश हा निश्चित असतो. सारांश: अस्थायी विश्वरूप, सर्वभक्षक काळाचे रूप आणि चतुर्भुज विष्णुरूपही श्रीकृष्णांनी प्रकट केले. यावरून सिद्ध होते की श्रीकृष्ण हेच या सर्व रूपांचे उगमस्थान आहेत. असे नाही की मूळचे विश्वरूप आहे आणि त्यापासून श्रीकृष्णांची किंवा श्री विष्णूंची अभिव्यक्ती झाली. श्रीकृष्ण हे सर्व रूपांचे मूळ आहेत. विष्णुरूपेही अगणित आहेत, परंतु भक्ताला श्रीकृष्णांच्या मूळ द्विबीज रूपधारी श्यामसुंदर रूपा वाचून इतर कोणतेही रूप महत्त्वपूर्ण नसते. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की जे श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपावर प्रेमाने आणि भक्तीने अनुरक्त झाले आहेत ते सदैव श्री श्यामसुंदर रूपाव्यतिरिक्त इतर काहीही आपल्या हृदयात पाहू शकत नाही. 11व्या अध्यायाच्या तात्पर्यावरून मनुष्याने हेच जाणले पाहिजे की कृष्णरूप हेच परमश्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या विश्वरूप दर्शन योग या 11व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.